च्या विभागीय क्रीडा संकुलन मैदानावर देखील पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते। नेमकी पोलीस भरती कशी सुरू आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। राज्यभरात आज 17,000 जागेसाठी पोलीस भरती सुरू होत आहे। आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये या भरतीला सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी तब्बल 4 ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि आपण जर बघितलं तर 17,000 जागेसाठी तब्बल 17 लाख अर्ज राज्यभरातून आलेले आहे आणि त्या भरतीची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलन मैदानावर या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचणीचा भाग असलेला गोळाफेक जे आहे ते घेण्यात येत आहे। विद्यार्थी या ठिकाणी जे आहे तर ते दाखल झालेले आहे आणि गोळाफेक जो आहे तो त्याला सुरुवात झाली। त्यानंतर धावण्याची जी चाचणी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर जो विद्यार्थी आहे ते सिलेक्ट केला जाईल। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे तर विद्यार्थ्यांची छाती असेल किंवा उंची असेल हे देखील जे आहे तर बघितली जात आहे, त्याची नोंद केली जाते आणि त्यानंतर पुढे त्यांना पुढच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानामध्ये सोडले जात आहे। सकाळपासून जे आहे तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथं दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी देखील या ठिकाणी या पोलीस भरतीसाठी आलेले आहे। आपण जर बघितलं राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं अनेकदा बोललं जातं आणि त्याचंच प्रत्यय इथे पाहायला मिळतोय। जी पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रिया ही तब्बल जी आहे तर 45 दिवस सुरू असणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।